नमस्कार मित्रांनो. तर आजच्या गणितामध्ये काय म्हणते, एका किरकोळ विक्रेत्याने एखाद्या उत्पन्नाची किंमत त्याच्या खरेदी किमतीपेक्षा 60 रुपये अधिक ठरवली. त्याने 25% आणि 10% अशा सलग दोन सवलती दिल्या. जर त्याला 160 रुपये इतका नफा झाला तर उत्पन्नाची खरेदी किंमत किती? कॉस्ट प्राइस, खरेदी किंमत आपल्याला इथे विचारली आहे. आता बघा, सर्वात पहिले काय विचारलं आपल्याला, काय दिलं याच्यात? 60% अधिक काय खरेदी किमतीपेक्षा. एक राहते सीपी, त्याला मग कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत, एक राहते मार्केट प्राइस. तर हे एक अंकित म्हणजे अंकित मूल्य म्हणतो, ज्याच्यावर आपल्याला डिस्काउंट मिळते. आता ती किती ठरवली आहे? 60 पेक्षा अधिक. म्हणजे ही जर याला आपण जर 100 मानली तर हा आपला असू शकतो 160. हे तुम्हाला समजलं? आता आता काय म्हणते आपल्याला, त्याच्यानंतर 25% आणि 10% सलग दोन सवलती म्हणजे दोन डिस्काउंट त्याला मिळाल्या. डिस्काउंट जो मिळतो तो मिळतो मार्केट प्राइसला, म्हणजे जी अधिक कॉस्टपेक्षा जास्त ठरलेली आहे मार्केट प्राइस, याच्यावरच नेहमी डिस्काउंट भेटतो. तो आहे 60% वर. आता 25% ला आपण फ्रॅक्शन मध्ये कसं लिहायचं तुम्हाला सांगतो. ही 25% आहे, याला 1/4 असतात आणि 10% ला असते ते 1/10. आता हे सूट दिले म्हणजे सलग दोन सवलती, सवलत म्हणजे सूट. तर म्हणजे 4 ला द्यायची तर एक कमी, त्यातून म्हणजे 3/4 आणि इथे 10 ला द्यायची ते 9 ला मिळत आहे, म्हणजे इथे 9. समजलं तुम्हाला? बरोबर. आता इथे बघा, आता इथे जर आपण सॉल्व्ह केलं, 4 नी याला भाग जातो 4चाच आणि 0 0 इथं कटला. 4 त्रिक 12, 12 9 108. आता 108 हे काय मिळाले आपल्याला? तर ही जी होती ही आपली खरेदी किंमत आपली आणि ह्याची विक्री किंमत ही आपली भेटली. कारण की ही तर मार्केट प्राइस आहे, याच्यावर आपण दोन सूट दिल्या म्हणून आपल्याला काय, हे आपली मूळ विक्री किंमत आपल्याला भेटली. म्हणजे ही खरेदी किंमत, ही विक्री किंमत. 100 मधून जर 8 काढले तर 108 काढले तर आपली 8 रुपयाचा प्रॉफिट झाला. मी इथे लिहितो, सेलिंग प्राइस किती काढला आपण? 108 आणि कॉस्ट प्राइस होता आपला 100. मग नफा किती होईल आपल्याला? 8 रुपयाचा. आणि गणितात बघा मित्रांनो की इथं नफा दिलाय 160चा. तर ह्या 8 नफा 16च्या बरोबरीत आहे. तर आपल्याला काय विचारले? खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस म्हणजे 100 बरोबर किती, हे काढायचं असलं तर उलटा गुणाकार, म्हणजे हा क्वेश्चन मार्क 8 ला गुणिला जाणार. 8 गुणिला क्वेश्चन मार्क बरोबर 60 गुणिला 100. आणि 8 न जर भाग गेला तर 2 न जातो, म्हणजे क्वेश्चन मार्क बरोबर 2000. ही आपली निघन कॉस्ट प्राइस. समजले मित्रांनो? मित्रांनो, तुम्हाला सांगण्यासाठी मला वेळ लागतो, नाही तर हे गणित 2 ते 3 सेकंदात हे गणित पाहायला पाहिजे. थँक्यू मित्रांनो. सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि याला लाईक करा. थँक्यू.